आज 15 ऑगस्ट लाल किल्ल्यावरून आमचा तिरंगा राष्ट्रध्वज फडकत असताना प्रत्येक भारतीयांच्या मनात आपल्या स्वातंत्र्याबद्दल एक ऊर्जा निर्माण होत असते। जगातील अनेक राष्ट्रात राजकीय, आर्थिक, सामाजिक स्थित्यंतरे घडत गेली। आपल्यालाही अगोदर जी राष्ट्रे स्वतंत्र झाली त्यांच्या राष्ट्रीय जीवनशैलीत जरूर काही चढ उतार पाहावयास मिळतात। जगाच्या स्वतंत्र झालेल्या राष्ट्राचा आपण इतिहास पाहिला तर हे चढ उतार अपरिहार्य असतात। काहींना राजकीय मतभेदांची किनार असते, काहींचा शस्त्र सामर्थ्याचा प्रभाव असतो, तर काही देशात राष्ट्र समर्पणाची भावना रुजलेली असते। काही राष्ट्रांचा आर्थिक डोलारा कोसळलेला असतो, काही दुबळे असतात तर काही दुबळेपणावर मात करत असतात। आपल्या देशाचा इतिहासही असाच आहे। स्वातंत्र्याची किंमत मोजायची असेल तर आत्मसमर्पण हवे असते। महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर वी.दा. सावरकर, लोकमान्य टिळक, रवींद्रनाथ टागोर, अगदी थेट बापू गेनूंपर्यंत यांनी राष्ट्राभिमानाची ज्योत पेटवली आणि संपूर्ण राष्ट्र त्या प्रकाशात झळाळून निघाले। यातच भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यासारख्यांना राष्ट्रार्पण करून आपले रक्त मातृभूमीला अर्पण करावे लागले। त्यांचे बलिदान हा सुद्धा स्वातंत्र्य प्राप्तीचा एक उन्मेष होता। पूर्वजांच्या प्रखर राष्ट्रभक्तीतून स्वातंत्र्याचा कुंभ आमच्या हातात दिला आणि आमच्या हातापायातील बेड्या निखळून पडल्या। हा 75 सालापूर्वीचा इतिहास आहे। आज याचे अवलोकन आपण करत बसलो। चढण किती उतरल्या, किती चढल्या आणि प्रगतीचा आलेख मोजू लागलो तर अनेक प्रश्न समोर उपस्थित होतात। स्वातंत्र्यपूर्व कालखंडात अनेक आव्हाने होती। ती पायदळी दुडवून स्वातंत्र्याच्या कमळाचा पुष्पहार मातृभूमीला आपण अर्पण केला, पण हा पुष्पहार सुकलाय का? त्याच्या प्रत्येक कळीला क्षती पोहोचली आहे का? यापेक्षाही तो अधिक प्रफुल्लित कसा राहू शकतो याचा विचार आपण केला आहे का? करणार आहोत का? हे प्रश्न साहजिकपणे उपस्थित होतात। 75 वर्षांचा इतिहास मागे टाकला आणि आज आम्ही आमच्या मातृभूमीच्या सर्वांगीण क्षमतेचा विचार केला तर प्रश्नांची एक प्रचंड मालिका आपल्या समोर येईल। एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की आज आपला देश संपूर्णपणे सुखी, समृद्ध आणि परिपक्व झाला आहे असे म्हणता येणार नाही, तरी देखील 75 वर्षांच्या वयोमानाप्रमाणे तो विकलांगही मुळीच झालेला दिसत नाही। हे स्वाभिमानाने सांगायला हवं। कालमान परत्वे, आपल्या देशातले अर्थकारण, कृषी विकास, शैक्षणिक प्रगती, रोजगाराची उपलब्धता, उद्योगधंद्यांची अभिवृद्धी, आरोग्याविषयीचे जटिल प्रश्न, सामाजिक संवेदना, शैक्षणिक नियोजन, राजकीय भूमिकेत पडलेला प्रचंड भेद, या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेण्यापूर्वी एक गोष्ट प्रांजळपणे कबूल करायला हवी। या राष्ट्राच्या उन्नतीसाठी, आमच्या मायभूमीसाठी, जिथे आम्हाला अन्न, वस्त्र, निवारा मिळाला, मायेचं पांघरून ज्या भूमीनं आम्हाला घातलं, त्या मातेला, त्या राष्ट्राला आम्ही किती आणि काय दिलं हा प्रश्न प्रत्येक भारतीयांनी आपल्या मनाला विचारणं गरजेचं आहे। उद्योगधंद्यांच्या बाबतीत आम्ही ज्यांना आदर्श मानायला हवे ते गोदरेज, टाटा, बिर्ला, गरवारे, बाबूराव पारखे, निस्सीम, राष्ट्रभक्त असलेले बजाज कुटुंबीय आणि नांगराचा फाळ तयार करून किर्लोस्कर वाडीत पैसा फंड उभा करून हजारोंचे संसार उभे केलेले ते उद्योगपती लक्ष्मणराव किर्लोस्कर, फिरोदिया ग्रुप आणि अन्य काही मोजक्या उद्योगपतींनी आमच्या राष्ट्रावर, राज्यावर केलेले उपकार आम्ही स्मरण ठेवणार आहोत का नाही? आज अंबानी, अदानी आले, त्यांनी जरूर औद्योगिक क्रांती केली आहे, यात वाद नाही, पण आमचे उद्योगाचीही मुहूर्तमेढ रोवणारे उद्योगपती राज्यकर्त्यांच्या हातातील बाहुलेही नव्हते। ही तुलना ज्या वेळेस आपण करतो त्यावेळेस उद्योगाला देशात बहर आला आहे हे नाकारता येणार नाही, पण त्यात राष्ट्र उभारणीच्या मर्यादा किती आहेत? उद्योगपती उभारायला काही अशी कामगार जगले,
पण त्यांच्यापुढे झोळ्या करून भीक मागणारे लाचार राज्यकर्तेही कमी झालेले दिसत नाहीत. ही परिस्थिती बदलणं गरजेचं आहे. बैलाच्या खांद्यावर अवताचा जू देऊन काबाड कष्ट करणारा शेतकरी मातीशी इनामदार होता, तरीही त्याच्या गरजा भागवून तो देशाची गरज भागवत होता. बर्फाच्छादित असलेल्या भूप्रदेशापासून ते भीमा, कृष्णा, गंगा, पंचगंगा, तुंगभद्रा, गोदावरी नदीच्या काठी असलेल्या काळ्याभोर मातीने जशी आमची कृषी क्रांती सिद्ध केली, तशी कोरडवाहू शेतीनेही कोट्यावधी कुटुंबियांना जीवनदान दिले. आज ट्रॅक्टर आले, फवारण्या आल्या, विविध प्रकारची यंत्रसामग्री कृषी क्षेत्राला मौल्यवान देणगी देऊन गेली. ज्वारी, बाजरी, मका, बीट ही पिकं मागं पडली आणि आज द्राक्ष, मोसंबी, फळ, ऊस पर्याय म्हणून पुढाली. ऊसासाठी देशात हजारो कारखाने जन्माला आले. सहकारातून महाराष्ट्रात तर नंदनवन फुलले. पण विठ्ठलराव विखे पाटलांचा पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरा हा आजच्या साखर समृद्ध करणाऱ्या सहकारी साखर कारखान्याच्या तुलनेत अपवादात्मक होता. आज साखर निर्मिती महाराष्ट्राच्या गरजेच्याही पुढे गेलेली आहे. पण त्या सहकारी साखर कारखान्याचे राजकारण पुढाऱ्यांच्या तुंबड्या भरणारे राजकारण ठरले आहे. 1 एकर, 2 एकर, 5 एकर शेतकऱ्यांच्या जीवावर, सभासदांच्या कष्टावर उभे राहिलेले हे कारखाने पुढाऱ्यांच्या घाणेरड्या अर्थकारणाचे चरण्याचे कुरण बनले आहे. यात कित्येक उदयाला आले आणि कित्येक खपूनही गेले. शेतकऱ्यांच्या चिंतेला मात्र कुठे बांध बसू शकला नाही. सरकारने कायदे केले, ते सुद्धा पायदळी तुडवले. आमची मायभूमी मुक्त करण्यासाठी एकाही समाजाच्या नेत्याने जातीपातीचा विचार कधीच केला नाही. त्याला फक्त जाणीव होती माझ्या आईच्या पायातल्या शृंखला तोडण्याची. या स्वातंत्र्य यज्ञात हिंदू होते, मुस्लिम होते, शीख होते, भिल्ल होते, जाट होते, वाणी होते, ब्राह्मण होते, मराठा होते. गाव कुसाबाहेर फेकलेले पण राष्ट्रभक्तीने ओथंबलेले मागासवर्गीय समाजाचे नेतेही होते. आम्ही आज जातीपातीचं पांघरून त्या समाजाला वेठीस धरू लागलेलो आहोत. भारतीय समाज व्यवस्थेला जातीपातींची कीड ही गेल्या 25 वर्षापासून लागलेली आहे. प्रत्येकाने आपल्या जातीचा झेंडा घ्यायचा आणि देशाला वेठीस धरायचं. यामुळे जी राष्ट्रभक्तीची जाणीव आणि ऊर्जा आहे ती निस्तेज झालेली आहे. राष्ट्रभक्तीपेक्षा, राष्ट्रसमर्पणापेक्षा, देश मोठा असण्यापेक्षा ही जाणीव फार संकुचित वाटते. हे वास्तव सुद्धा नाकारता येत नाही. माझ्या जातीपेक्षा, माझ्या धर्मापेक्षा राष्ट्र मोठे आहे, ही जाणीव जोपासणं गरजेचं आहे. आमची गुरुकुल पद्धती होती. मेकॉले नावाच्या भारतद्वेषी आणि इंग्लंडच्या राज्यकर्त्यांचा पाय चाटणारा मेकॉले याने आमची गुरुकुल पद्धती उद्ध्वस्त करून टाकली. शैक्षणिक परिवर्तन झाले आणि गेल्या 25-30 वर्षात तर शैक्षणिक संस्थांच्या धंदेवाईकांनी शिक्षणाचा बाजार मांडला. हे गुरुकुलमध्ये पाहावयास मिळत नव्हते. एक गोष्ट इथं नाकारता येत नाही. आजच्या शिक्षण पद्धतीत जसा आमूलाग्र बदल झालेला आहे तशा सुधारणाही झालेल्या आहेत. झाडाखाली पाटी पेन्सिल घेऊन बसणारा आमचा विद्यार्थी आज पत्र्याच्या खोलीत का असेना मोबाईलच्या ॲपवर शिक्षकांनी दिलेले धडे गिरवतोय. ही क्रांती आहे. पण शिक्षणाने ज्ञान मिळते, पण संस्कृती मात्र आम्ही हिरावून बसलो. ही अवस्था आजच्या शिक्षणाने करून ठेवली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते अगदी माजी अर्थमंत्री सी.डी. देशमुख यांच्यापर्यंत एक चारित्र्यसंपन्न राज्यकर्त्यांची फौज या राष्ट्राचा अभ्युदय साधणारी होती. पुढे मात्र खुर्चीसाठी मिरची खावी लागली आणि त्या मिरचीचाही दाह सहन करण्यासाठी खिशाला जिभेसारखी गोडी निर्माण करावी लागली. याच्या खोलात अधिक जाणे योग्य नाही. आज संपूर्ण जगात आमचं राष्ट्र, आमचा भारत तरुणांचा देश म्हणून गणला जातो. आज किती तरुण बेकारीच्या खाईत लोटले गेलेले आहेत. संपन्न भारत, उन्नत भारत करण्याचे स्वप्न पाहताना रिकामे हात आणि खपाटी गेलेली पोटं पाहिली. भविष्याचा वेध घेतला
तर मन करपून गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून तरुण आजचा विचार करू लागला आहे का? जगायचं कशासाठी जगायचं पण नाही असे हताश होऊन चालणार नाही. आमचा देश हा निश्चितपणे विकासाच्या उंबरठ्यावर आहे. मार्ग काढेल तर राष्ट्र संवेदनाच काढेल. गेल्या 25 वर्षात संपूर्ण देशातील इकॉनॉमी पॉलिसी बदललेली आहे. अर्थकारणाचे स्थित्यंतर आम्हाला पूर्ण शांती देऊ शकले नाहीत. त्याचे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे स्वातंत्र्याला समर्पण करणारी आमची राष्ट्रप्रवृत्ती असणारे राजकारण पूर्णपणे स्वार्थात परिवर्तित झालेलं आहे. खोटे मुखवटे पांघरायचे, मतदारांच्या समोर जायचं, आमिष दाखवायची, करोडोंची संपत्ती उधळायची आणि सत्तेच्या सारीपाटावर सोंगट्या टाकायच्या. वजीर तिरपा जातो तो कुणाला तरी मारतोच. उंट सरळ गेला तरी एखादी सोंगटी गायब होतेच. फक्त सत्तेचा सारीपाट. कुठं आहे आमची अस्मिता? कुठं आहे आमचे राष्ट्रप्रेम? याचा विसर आम्हाला आज पडलेला आहे. या निमित्ताने अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायला हवी की आम्ही आमची संस्कृती विसरून बसलेलो आहोत. उत्तरेतले कबीर, सूरदास, दक्षिणेतले पुरंदरदास आदी शंकराचार्य, धर्माचार्य, विविध धर्मांचे धर्म उपदेशक, महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर, जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संत निळोबारायापर्यंत यांनी भक्तीची, राष्ट्रविकासाची, निसर्ग जोपासण्याची संस्कृती आम्हाला सांगितली आणि दिली. आज या संस्कृतीचा आम्हाला विसर पडलेला आहे. ज्या राष्ट्रात संस्कृतीचं अधःपतन होतं तिथं माणसाचं काय? निसर्गसुद्धा कोपल्याशिवाय राहत नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत. आमच्या देशात पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर चारही दिशेला संत महात्म्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. पण हे मार्गदर्शन आम्ही विसरून बसलो आहोत. संस्कृतीचा विसर आम्हाला पडत चाललेला आहे. आमचे राष्ट्र खऱ्या अर्थाने वैभव संपन्न, अर्थसंपन्न, कृषी संपन्न, उद्योग संपन्न, स्वावलंबन संपन्न आणि राष्ट्रनिष्ठ करायचं असेल तर देशासाठी काही तर करण्याची आज गरज आहे.